इकडे दाखवायचेच आपल्याला रिपोर्ट दाखवण्यासाठी आपल्याला थांबवलं आहे. आणि बहिणींनो, मी श्रीकांत उर्फ उपट सोंब्या स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि सकाळचे वाजलेत 4. तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आणि आपण चालू केला आहे आजचा आपला सफर टुवर्ड्स श्रीनगर. श्रीनगर इथून आहे अराउंड 436 किलोमीटर. 10 तासाचा हा प्रवास आपल्याला आज करायचा आहे. माझ्या पुढे तुम्हाला दिसतोय रोहित, हॅरी आणि त्याच्या पुढे शार्दूल आणि शार्दूलची वाईफ. आजची राईड शार्दूल लीड करतोय. हॅपी भाऊ दुसऱ्या हॉटेलवर थांबलेले, सो तो पण आपल्याला लवकरच जॉईन करेल. च्या राईडचा आपला पहिला टोल. लवकरच आपण अमृतसर सोडू, म्हणजे सोडल्यातच जमा. आता आपल्याला पठाणकोट लागेल आय गेस. पठाणकोट अमृतसर टोल नाका. सुरुवात करायचं आपलं राहून गेलं. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी. समोर दिसत असेल तुम्हाला अतिशय सुंदर असा सूर्योदय. राईड करता करता आपण आज सूर्योदय बघितला. एकदम भारी व्ह्यू वाटतं. समजा एकदम अंगामध्ये असे शहारे येतात समोरचा व्ह्यू बघून. आपण आता पोचलो आहोत पठाणकोटला. आणि पठाणकोटपासून लखनपूर आहे 12 किलोमीटर. लखनपूर तुम्हाला सांगतोय 12 किलोमीटर आहे कारण त्यामागे एक रिझन आहे. लखनपूरला होणार आहे आपली RT-PCR टेस्ट. आपण ऑलरेडी काल अमृतसरला RT-PCR केलेली, बट अजून आत्तापर्यंत आपल्याकडे रिपोर्ट नाही पोचलेत. आपल्याला रिपोर्ट भेटणार आहे 10 ते 10:30 वाजता मेलवर. पण आम्ही त्याआधीच लखनपूरला पोचू. जर ट्राय करू फोन करून एकदा विचारायचं. जर आपले रिपोर्ट आपल्याला लवकर भेटले तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही. नाहीतर आपल्याला तिथे रॅपिड टेस्ट करायला लागेल. आणि रॅपिड टेस्टचा राम भरोसे आहे. काय होईल काय नाही होईल आम्हाला सुद्धा माहीत नाही. सो आता पहिले आम्ही नाश्ता करू. आणि नाश्ता करून झाल्यावर रोहितच्या गाडीचा परत अजून एक प्रॉब्लेम झाला आहे. आता थोडंसं ऑइल लिकेज होतं आहे. इथून पुढे 5 किलोमीटरवर एक गॅरेज आहे. त्या गॅरेजमध्ये काम करून टाकूया जे असेल ते, आणि देन कंटिन्यू करूयात आपल्या पुढच्या प्रवासाला. आपण ऑर्डर केलेत आलू परोठे. हॅरी द पराठा बॉय. किती दिवसानंतर पराठा खातोय तू? एक दिवस. वगैरे आपला झाला आहे. आणि महत्त्वाची बातमी म्हणजे गुड न्यूज. आपले जे RT-PCR रिपोर्ट होते, जे आपण टेस्ट केलेली अमृतसरला, ते निगेटिव्ह आलेत सगळ्यांचे. आणि आत्ता जस्ट आम्हाला सगळे रिपोर्ट आलेत. सो जी आपली रॅपिड टेस्ट होणार होती लखनपूरला, ती आता करायची गरज नाही. आपण डायरेक्ट RT-PCR रिपोर्ट तिथे दाखवायचे आणि तिथून निघायचं आपल्या पुढच्या प्रवासाला. बट त्याआधी आता मी गॅरेजवर थांबू कुठेतरी. रोहितचं जे ऑइल लीक होतं आहे त्याचं काम करून घेऊ. मोस्टली रोहित एकटाच थांबेल. मी आणि शार्दूल आम्ही हळूहळू पुढे निघू. रोहितला आपण सोडलं आहे गॅरेजवर. ॲक्च्युली गाडीचा गॅसकिट गेला आहे. गॅसकिट चेंज करून तो आपल्याला जॉईन करेल आता लंचसाठी. इकडे दाखवायचेच आपल्याला रिपोर्ट दाखवण्यासाठी आपल्याला थांबवलं आहे.
बस मी रिपोर्ट टाकून आलो. थँक्यू. आणि पंजाब बॉर्डर संपते इकडे आणि दिसत असेल तुम्हाला, वेलकम टू द जम्मू अँड काश्मीर. जम्मू आहे इकडून 80 किलोमीटर. अँड देन जम्मू नंतर आपल्याला जायचं आहे श्रीनगर. जम्मूला पण आय गेस RT-PCR रिपोर्ट दाखवायला लागतो, तिकडे काहीतरी एक रिसिप्ट वगैरे भेटते असं मी ऐकलेलं. शुअर नाही, तिकडे गेल्यावर आपल्याला समजेल. कठुआ आणि सांबा आपण सोडलं आहे आणि सांबानंतर एक राईट साईडला फॉरेस्ट चेकपोस्ट होता. म्हणजे इकडच्या लोकल्सने सजेस्ट केलेलं की स्ट्रेट जाण्यापेक्षा, जम्मूपर्यंत तर रोड स्ट्रेट आहे, बट जम्मू जाण्यापेक्षा ह्या म्हणजे ज्या आपण चेकपोस्टने आलो त्या चेकपोस्टने आलं तर कमीत कमी 1.5 ते 2 तास वाजतात. म्हणून सांबा चेकपोस्टवरून, सांबा फॉरेस्ट चेकपोस्टवरून आपण राईट मारून निघालो आहे. मागे पुढे आणि दोन्ही बाजूला फक्त माउंटन्स. रोहितचं पण काम होत आलं आहे, त्याच्याशी पण कंटिन्यू आपलं कॉन्टॅक्ट होतं आहे. पण आता प्रॉब्लेम फक्त एवढाच होईल की जम्मू काश्मीरमध्ये एंटर केल्यावर, म्हणजे जम्मू काश्मीरची जी बॉर्डर आहे जिकडे आपण RT-PCRचे रिपोर्ट्स दाखवले आहे, तिथे एकदा एंटर केल्यावर कोणत्याच कार्डला रेंज नाही आहे एक्सेप्ट एअरटेल पोस्टपेड आणि BSNL. आणि त्यांच्याकडे कार्ड नाही आहे कोणाकडे. एअरटेल प्रीपेडला पण रेंज आहे, म्हणजे माझ्या एअरटेलला रेंज होती मगाशी 2 ते 3, बट आता परत इथे जेव्हा माउंटन्समध्ये लागलो तेव्हा रेंज नव्हती. सो थोडासा प्रॉब्लेम होईल आम्हाला जेव्हा ते लोक जम्मूमध्ये एंटर करतील तेव्हा कनेक्ट करायला एकमेकांशी. बट डायरेक्शन जिथे इथे आम्ही रोड स्ट्रेट होता आणि जिथे इथे राईट लेफ्ट होता, जसं की हा राईट आम्ही मारला, डायरेक्शन्स रोहितला मी अपडेट करतो आहे टाईम टू टाईम सगळं. आत्तापर्यंत ते ज्या रूटने आपण आलो, जे लेफ्ट टर्न राईट टर्न सगळे अपडेट्स रोहितला दिले आहेत विथ फोटोज व्हॉट्सॲपवर, की इथे इथे आपण राईट मारलेला, इथे इथे आपण लेफ्ट मारला आहे. कारण जोपर्यंत जम्मू बॉर्डरच्या आधी आहेत तोपर्यंत त्यांना रेंज असेल. जम्मू बॉर्डर एकदा क्रॉस केल्यानंतर त्यांना नेटवर्कच राहणार नाही. रोहित बोलला जर कुठे अडकलो तर थांबून इथलचे जे लोकल्स आहेत त्यांच्याकडे हेल्प मागून आपल्याला फोन करेल. बट मला नाही वाटत की कुठे म्हणजे हरवायचा प्रश्न आहे, कारण सरळ सरळ स्ट्रेट रोड आहे, फक्त एकच राईट होता आणि एक लेफ्ट. आपण थांबलो होतो आता एका ढाब्यावर आणि खूप जास्ती झोप येते, सो थोडीशी रेस्ट चालू आहे. जेवणाची सुद्धा ऑर्डर दिली आहे, जेवण एक बनेल आपलं 15 ते 20 मिनिटात. हा जो हायवे आहे इथून 17 किलोमीटरवर आपल्याला नॅशनल हायवे लागेल. तोपर्यंत झोपूया कारण खूप जास्ती झोप येते मला. आणि जेवण आलं की जेवूयात, एक परत 5 ते 10 मिनटं रेस्ट घेऊन कंटिन्यू करूयात. तर आम्हाला हलकं फुलकं खायचं होतं म्हणून आम्ही जिरा राईस ऑर्डर केला आणि दाल मखनी. आणि अजून एक श्रीनगरची एक स्पेशल डिश आहे ती म्हणजे लोणचं. ॲक्च्युली मला आधी कळालं नाही की हे लोणचं नक्की काय आहे. त्याचे त्यांनी घरी बनवलेलं लोणचं आहे. आंबटच्या तिखट आहे आणि त्यामुळे थोडं स्पायसी असल्यामुळे मस्त लागतं. श्रीनगर इथून आहे अराउंड 200 किलोमीटर आणि आपण आज थांबणार आहोत दल लेकला. बट ते पण आपल्या पोचण्यावर डिसाईड होईल की दल लेकला थांबायचं आहे की कुठे दुसरीकडे थांबायचं आहे. लंच वगैरे आपला झाला आहे आणि आपण निघालो आहोत टुवर्ड्स श्रीनगर. 17 किलोमीटर नंतर बरोबर लागेल आपल्याला नॅशनल हायवे. 4 पदरी रोड आहे. रोहितला पण कॉल केलेला. रोहितने सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये एंटर केलं आहे, म्हणजे बॉर्डरवर त्याने चेकिंग केलं आहे. इकडचे ट्रकवाले ना एवढे डेंजर आहेत ना,
म्हणजे आता आम्ही जेव्हा हा पॅच कंप्लीट करत होतो माउंटनचा, आम्ही हॉर्न देतोय, ते आपल्या हॉर्नला रिस्पॉन्स पण देत नाहीत आणि न बघता मागे पुढे बघता डायरेक्ट म्हणजे आमच्या लेनमध्ये येऊन समोर येऊन अशा गाड्या टाकतात. ना हॉर्न दे वाजवत आहेत ना काय इंटिमेट करत आहे. लिटरली अशा रोडवरून गाड्या खाली उतरवायला लागतात. शिस्त नावाची गोष्ट यांना शाळेत शिकवलीच नाही वाटतं. शिस्त काय असते मग ती कोणतीही असो, रोडवर असो घरी असो. सुंदर असा नजारा. एक नंबर वाले माउंटन्स. क्लायमेट असं झालंय ना ऊन लागतंय ना हवा लागते. बीचों बीच फसे हुए हम. NH नंबर कोणता आहे मला माहीत नाही, कारण साईन बोर्ड कुठे दिसत नाही आहेत. पब्लिककडून ऐकलं आहे की ह्या हायवेचं सुद्धा काम चालू आहे. सो अधेमध्ये आपल्याला डायव्हर्जन भेटतील. आम्ही आहोत आता श्रीनगर कन्याकुमारी हायवेवर आणि तुम्हाला ते ट्रक दिसत आहेत, तिथून ते मी जिथे थांबलो आहे तिथपर्यंत रोड फुल पॅक आहे. आणि इकडे लँडस्लाईड झालेली, त्यामुळे सगळे माती वगैरे काढण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे खूप जास्ती ट्रॅफिक झाली आहे. माहीत नाही आता कधी क्लिअर होईल. फायनली ट्रॅफिकमधून कसं सुटलो आहे. ट्रॅफिक होती ती वेगळी आणि एकतर ट्रॅफिक लागलेली अशी स्लोपला आणि त्यात रोड नीट नाही, पूर्ण माती चिखल, गाडी नीट चालवता येत नाही आहे. आपण लागलो आहे चांगल्या रोडला. तो पण हायवेच होता, हा पण हायवे कंटिन्यू आहे, पण इकडे रोडचं कामं कंप्लीट झाली आहेत. चेन्नई नाशरी टनेलवे लिमिटेड. डॉक्टर श्यामा मुखर्जी प्रसाद टनेल असं काहीतरी लिहिलं होतं. टाइमलॅप्स चालू केलेला कारण मला टनेल छान वाटलेला. टनेल छानच आहे, बट टनेल संपत नाही. वैतागलो आता टनेलमध्ये गाडी चालवून. 15 मिनटं झालं असेल मी टनेलमध्ये गाडी चालवतोय आणि अजून टनेल संपत नाही. भाई इतना बड़ा टनल कौन बांधता है भाई. बस कर यार, बस कर, बाहर निकल दे. 100 रुपया ले चाहिए तो. अरे संपना भावा लवकर. भाई संपायचं नावच नाही मागा त्या. अख्खा डोंगर पोखरला वाटतं. अख्खा डोंगर टनेलच आहे हा. सफोकेशन व्हायला लागलं आता टनेलमध्ये. बाहेर जायचं आता, बाहेरचं दृश्य बघायचं. असं वाटतं जेलमध्ये आपण जेलमध्ये गाडी चालवतो. अँड फायनली आपण पडलो टनेलच्या बाहेर. मी आता थोड्या वेळ बाजूला गाडी लावणार आहे आणि बाबा थांबणार आहे. श्वास कोंडला, लिटरली श्वास कोंडला. पण या नजारांपेक्षा पण भारीवाला नजारा आपल्याला उद्यापासून दिसायला चालू होईल, कारण उद्यापासून आपली लडाखची सफर सुरू होते. ॲक्च्युली अर्ध्या रोडची कामं चालू आहे. अर्धा रोड आता तुम्हाला दिसतोय असा आहे आणि पूर्ण घाट आणि कव असल्यामुळे स्पीड आपला मेंटेन नाही राहत आहे. 436 किलोमीटर होते टोटल, पण ऑलमोस्ट डे गेला आहे आपला आजच्या राईडला कम्पेअर टू आपले जे बाकीच्या राईड्स होत्या त्या. आणि श्रीनगर आहे इथून 100 किलोमीटर. जो ह्या आधीचा टनल तुम्ही बघितला तो होता 9.28 किलोमीटर आणि हा टनेल आहे 13 किलोमीटर. म्हणजे त्या टनेलपेक्षा हा टनेल
4 किलोमीटर जास्त मोठा आहे. आणि या टनेलचं एक खासियत म्हणजे ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास वाचतात. आपण श्रीनगरमध्ये काल रात्री स्टॉप घेतला होता. ॲक्च्युली श्रीनगर कन्याकुमारीचा घाट जेवढा खूप सुंदर होता, बट तेवढा रिस्की पण होता. त्याच्यामुळे आम्हाला काल रात्री खूप उशीर झाला श्रीनगरमध्ये पोचायला, तो घाट क्रॉस करून. त्याच्यामुळे रात्री काही शूट करता आलं नाही. पण मला तुम्हाला रूम दाखवायचाच होता, मी तुम्हाला रूम दाखवते. काश्मीर ओरिएंटल म्हणून हे हॉटेल आहे. आपला हा रूम होता, हा वॉर्डरोब, हा बेड आणि हा माझा हंटर आणि श्रीचं हेल्मेट. बाकी आपले कॅमेरे वगैरे सगळे चार्ज झालेत, त्याच्यामुळे सगळे ठेवून दिलेत. आणि हे इथे वॉशरूम आहे, मला वॉशरूम पण दाखवते. बऱ्यापैकी क्लीन होतं वॉशरूम, रूम पण छान होता. गरम पाणी पण सोय 24 तास होती. आणि 2 चेअर्स, TV. तर हा होता आपला रूम. आणि हा रूम आपल्याला 1 नाईटसाठी 700 रुपयाला पडला. चला मग आजच्या दिवसाचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप रायडिंग, बी सेफ. थँक्यू. la 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 la